इतकं वाईट वाटतं की आम्हाला एकदा याच्यावर डिसाईड नको करू। बुलढाण्यातील चिखली तालुक्यातील भरोसा गावात नुकत्याच झालेल्या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला आहे। एकाच दिवशी शेतकरी दाम्पत्यानं गळफास लावून आत्महत्या केली होती। त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी गावात भेट दिली असता गावातील विद्यार्थिनींनीही त्यांची भेट घेतली। यावेळी इयत्ता 8वीत शिकणाऱ्या सीमा गजानन थुट्टे या चिमुकलीने आपल्या शेतकरी बापाची व्यथा मांडत शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाढाच वाचला। तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। सीमा थुट्टे या विद्यार्थिनीने अतिशय कळकळीनं सांगितलं की शेतकऱ्यांच्या घरात कधी मीठ असतं तर कधी तेल नसतं आणि जर तेल असतं तर मीठ नसतं। ही वाक्य शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनातील भीषण वास्तवाचं दाहक चित्र समोर आणतात। तिनं पुढे सरकारला थेट सवाल केला की सरकारला शेतकऱ्यांचा जीव गेल्यावरच जाग येणार का? हा प्रश्न शासनाच्या धोरणांवर आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे होणाऱ्या दुर्लक्षावर बोट ठेवतो। या चिमुकलीच्या निरागस पण धारदार प्रश्नांनी आमदार रोहित पवार यांच्यासह उपस्थितांनाही अंतर्मुख केलं। हा व्हिडिओ ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या व्यथा आणि त्यांच्या मुलांच्या भावना कशा आहेत हे दर्शवणारा एक महत्त्वाचा आरसा ठरला आहे। काय बोलू राहिले? खरं म्हणते तू, लगेच आम्ही पण हीच भूमिका मांडतो। दादा माझा बाप बी शेतकरी आहे। माझ्या बापाच्या घरात तेल असते तर मीठ नसते, मीठ असते तर तेल नसते। वडील आलेत का इथे? नाही, शेतात गव्हर्नमेंट शाळेत आहे तुम्ही? प्रायव्हेट शाळा आहे। पण तू जे भूमिका मांडली ती खरी भूमिका आहे। तुला हे माहिती आहे का, भारतात सगळ्यात जास्त सोयाबीन केलं जातं, कापूस केला जातो आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कापूस करून ज्याच्यात तुमच्या 4 पैसे घरात यायला लागतात, कापसाला जेव्हा 10,000 भाव मिळतो तेव्हा हे सरकार काय करतं, नाही तर कुठलंही सरकार इम्पोर्ट करायला लागतं, त्याला भाव परत खाली पडतात आणि त्यात आपला शेतकरी झोपतो। तसं सोयाबीनचं झालं आहे, कांद्याचं झालं आहे, सगळ्याच पिकाचं झालं आहे। तुम्ही जे फर्टिलायझर घेतात तुमचे वडील तुमच्या शेतासाठी तेव्हा टॅक्स असतो। वही आणायची असते दादा, तर पप्पान जर का म्हणलं माझ्या खिशात 10 रुपये नाही तर इतकं वाईट वाटतं की आम्हाला एकदा याच्यावर डिसाईड नको करू। आम्ही तीच भूमिका घेतोय। तुला एक माहिती का, मी विरोधी पक्षातला आमदार आहे, पण मी जर आज निर्णय घेतला असता नाही तर काल निर्णय घेतला असता तर मी आज मंत्रीसुद्धा झालो असतो, नाही तर पदाधिकारी झालो असतो। पण मी या सरकारबरोबर का नाही जात? हे सरकार युवांच्या विरोधात आहे, शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, मजुराच्या विरोधात आहे, महिलांच्या विरोधात आहे।